मी ठाणेदार मेहकर व्यंकटेश्वर आलेवार. तर काल आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मेहकर शहरामध्ये काही इसम दरोडा घालण्याच्या साहित्यासह एका ठिकाणी दबा धरून बसलेले आहेत. माहितीची आम्ही शहानिशा केली. त्याच्यानंतर आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब, ॲडिशनल SP श्री अमोल गायकवाड साहेब, मेहकर उपविभागाचे DYSP श्री प्रदीप पाटील साहेब यांना याबाबत अवगत केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचा जो स्टाफ आहे त्यामध्ये PSI कड, PSI मेदने, ASI काळे, ASI हवालदार कटक, त्याच्यानंतर पोलीस नाईक शिवणकर, आमचे सुखदेव ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल वैद्य, इब्राहिम, मोहम्मद परसुवाले, बेडवाल या सर्वांना आमच्या चेंबरमध्ये बोलावून त्यांना या माहितीबद्दल ब्रीफ केलं आणि ST डिपार्टमेंटला आम्ही पत्र देऊन सरकारी पंच अवेलेबल करून घेऊन जी माहिती आम्हाला मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारावर 2 सरकारी वाहनासह आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन जी माहिती आम्हाला मिळालेली होती त्या ठिकाणी सापळा लावून एका मोळा रोडवरील खामगाव शिवारा जामगाव शिवारामधील एका लेआउटमधील 3 पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला दरोडा घालण्याच्या साहित्यासह काही आरोपी मिळून आले. आम्ही त्यांना इत्यंभूत चौकशी केली. त्यांचा फार मोठा कट आम्ही उधळून लावला आणि यामध्ये 2 आरोपी आम्हाला पाहून पळून जाण्यात यशस्वी ठरलेले आहेत. परंतु त्यांना पकडण्यासाठी सुद्धा आम्ही 2 पथक तयार केलेले आहेत. लवकरच ते आरोपीसुद्धा आम्ही ताब्यात घेऊ. याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यातील 3 आरोपीवर यापूर्वी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, म्हणजे रेकॉर्डवरील आरोपी आहेत ते, आणि त्यांच्या गुन्ह्याचा पूर्व इतिहास पाहून आम्ही योग्य ती प्रतिबंधक कारवाई आणि पुढचे कलम लावण्याची तजवीज यामध्ये ठेवलेली आहे. या गुन्ह्याचा तपास PSI गणेश कड हे करत आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून गणेश वैद्य आहेत. अशा प्रकारची आम्ही मेहकर पोलिसांनी मिळून एक कामगिरी केलेली आहे.